विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली। योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी होणार असं आश्वासन सरकारकडून दिलं जातंय। मात्र आता अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडलाय। त्यामुळे कर्जमाफीसाठी हीच योग्य वेळ असल्याची भूमिका शेतकऱ्यांसह विरोधकांनी सुद्धा घेतलेली आहे। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। 2019 ला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली। तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? सरकारने मागणी मान्य केली नाही। शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला दुष्काळाशिवाय कर्जमाफी करायचीच नव्हती। निसर्गाने देवाभाऊचंही देवानं ऐकलं। कर्ज काढून का होणार पण ह्या शेतकऱ्याला मदत करा ही आमची मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे। अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलंय। पिकं पूर्णतः नष्ट झाल्यानं डोळ्यात आसवांचा पूर दाटलाय। त्यामुळे कर्जमाफीसाठी हीच योग्य वेळ असल्याचं बोललं जाऊ लागलंय। लातूरच्या नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी महायुतीला सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली। कर्जमुक्तीची आता गरज आहे आणि यावेळेला तर शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा, कर्ज माफ करा। मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू। योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं 2019 ला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली। तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? विनासायास शेतकरी आजच संकटात आहे, खचून गेलेला आहे। त्याला आत्ता धीर देण्याची गरज आहे। आत्ता तुम्ही धीर द्यावा अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे। शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत। सोलापूर, अहिल्यानगर, जळगावसह मराठवाड्यात शेती पूर्णतः बळीराजाला पुन्हा उभारी देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्यानुसार मदत देण्याची मागणी आता जोर धरू लागली। मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या दरबारी ओला दुष्काळाची कागदोपत्री कोणतीच संकल्पना नाही। त्यामुळे हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीसह कर्जमाफीसाठी शेतकरी आता आक्रमक झालाय। मदत मिळणार कोरडवाहू पिके 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिके 17,000 रुपये प्रति हेक्टर, खरडून गेलेल्या जमिनीसाठी विशेषतः दुरुस्त होऊ शकणारी 18,000 रुपये प्रति हेक्टर, खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त न होणारी यामध्ये जास्तीत जास्त 47,000 रुपये प्रति हेक्टर। जी योग्य वेळ आहे कर्जमुक्तीची ती साहेब आता आहे आणि तशा पद्धतीची घोषणा आपण करावी। भले तुम्हाला मोठे मोठे प्रकल्प करायला कर्ज काढावं लागतंय ना राज्यावर, तुम्ही काढा। 10 लाख कोटी झाले, 11 लाख कोटी होईल, पण कर्ज काढून का होणार पण ह्या शेतकऱ्याला मदत करा ही आमची त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे। आणि या सगळ्या मागण्या मी त्यांच्याकडे केल्यात। आम्ही वाट बघतोय। मी लगेच आता प्रतिक्रिया देणार नाही, आम्ही वाट बघतोय। महाराष्ट्र सरकारने आता अटी शर्तींमध्ये अडकू नये अशी माझी विनम्र विनंती आहे सरकारला। कारण का 2 भागात काम करावं लागणार आहे। एक तर सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि पुन्हा शून्यातून त्यांना त्यांचं विश्व उभं करायचं आहे। मग त्यांची घरं असतील, मग शेतीसाठी नवीन मदत असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं काम पुढचे 3 ते 6 महिने सगळ्यांनाच करावं लागणार आहे। विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली। मात्र सत्तेत येताच महायुतीचे नेते कर्जमाफीबाबत कानावर हात ठेवतायत। दरम्यान योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी होणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात म्हटलं होतं। आता अतिवृष्टीमुळे शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटण्याच्या आत कर्जमाफी करा अशी मागणी जोर धरू लागली। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काही ठिकाणी तर शेतातील मातीच वाहून गेले। अनेक शेतकऱ्यांचे जवळपास 50% किंवा त्यापेक्षाही जास्त नुकसान झालं। ही परिस्थिती अत्यंत दुःखद आहे आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। आपण आपल्या भाषणात योग्य वेळ येताच कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं। आता ती वेळ आली आणि राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे। दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी झाला, आता पडला दुष्काळ, झाले तुमचे शब्द खरे।
तुम्हाला दुष्काळाशिवाय कर्जमाफी करायचीच नव्हती, तर निसर्गानं देवाभाऊचंही देवानं ऐकलं आणि दुष्काळ पडलाय. त्याबाबत कधी निर्णय घेणार? अधिक काय गारपीट लवकर गावं वाहून गेल्यानंतर निर्णय घेणार का? तातडीनं बैठक घ्या, सूचना द्या. काल राज्यामध्ये सरकारनं जे 2218 कोटीचं पॅकेज जाहीर केलं ते पॅकेज आम्हाला मान्य नाही. तुम्ही कुंभमेळ्याला 14,000-15,000 कोटी रुपये देता आणि आम्हा शेतकऱ्यांना फक्त 2200 कोटी रुपये देता. भिकेसारखी मदत सरकारनं केलेली ती आम्हाला मान्य नाही. 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे, ही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि निवडणुकीपूर्वी तुम्ही जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे. योग्य वेळ आल्यावर करू. आता हीच योग्य वेळ आहे ओल्या दुष्काळाची परिस्थिती, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती केली पाहिजे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतशिवारांची वाताहत झाली. फक्त नद्या नाले ओढ्यांना पूर आलेला नाही, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांना पण पूर आला. शेतातच नव्हे तर बळीराजाच्या आयुष्याचा चिखल झालाय. त्यामुळे कर्जमाफीसाठी आता वास्तविक वेळ आली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्यास परिस्थिती कदाचित सुसह्य होईल, हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.